आपलं मिश्रण आणि पाणी एकदम योग्य झालेलं आहे. स्वच्छ धुवून घेतली परत ज्वारी. परत आता याच्यात पाणी भरून ठेवते. सकाळचे 6 वाजले. तुम्हाला माहिती आहे मला मम्मीकडे पण यावं लागतं. इथलं आवरून वगैरे झाडांना पाणी मारून मम्मी दुकानात जात असते. फुल आपल्याला ही बादली भरायची आहे. बघितलं आता मी हे पाणी चेंज करून दुसरं भरलेलं आहे हे बघा. आणि इकडे गव्हाचं पाणी पण हे चेंज केलं आणि हे दुसरं भरलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे ही 2 किलो आपण ज्वारी घेतलेली आहे आणि ही 1 किलो गहू घेतलेले आहे. तर आता हे मी परत झाकून ठेवते. हे परवापासून आपली प्रोसिजर चालू आहे. तर बघा ज्वारी तुम्ही बघू शकता हे बघा थोडी नरम झालेली आहे हे बघा. आणि गहू पण आहे ना हे बघा एकदम असे नरम झाले. तर आता हे मी झाकून ठेवते. तर तुम्हाला माहिती सकाळचं हे बघा आता स्वच्छ सगळं धुवून घेतलं. इथे मडकं ठेवले मम्मीने ते पण छान धुवून घेतलं भरलं बाहेर पाणी वगैरे मारलं सगळं तुम्हाला दाखवते मी आज. असं पाणी वगैरे मारावं लागतं मला सकाळी. सगळं बघा पाणी मारून घेतलं झाडांना पण पाणी मारलं. हे रोजचंच राहतं माझं. मला हे सगळं आवरावं लागतं. आपल्याला वाटतं काही कामं नसतं पण वरचं भरपूर कामं असतात. तर आता हे मी झाकून ठेवते आणि बरं आता परत पुढे काय करायचं म्हणजे परत उद्या परत आपलं हे चेंज करायचं आहे. कामं दळायचं आहे तसं मम्मीला मी आल्यावर विचारलंच. पण आता मम्मीने सांगितलं होतं हे पाणी चेंज करून तू परत दुसरं भर. ठीक आहे परत भेटू मग आपण. तर बघा गुड मॉर्निंग. तर बघा आजचा हा 4था दिवस आहे. तर हे बघा कसं आज मी परत तुम्हाला माहिती आहे पाणी चेंज करते. ज्वारी आपली नाही बघा कसा फेस आलेला आहे आणि गहू इकडे तरी बघायला कसं आलेलं आहे. तर आता हे स्वच्छ धुवून घेते आणि आज परत पाण्यात आपल्याला भिजत टाकायचं आहे हे. तर आता पाणी चेंज करते. सकाळचे 5:45 झालेले आहे. तर आता हे पाणी चेंज करते स्वच्छ पाणी धुवून यात भरते. तर मी पाणी भरते आता स्वच्छ. नळी लावली इथे. इथे बाहेर तेलचा नळ आहे. म्हणजे रोज आहे ना सकाळी पाणी येतं 5:30ला येतं पाणी. आजच्या दिवस हे परत ठेवायचं आणि उद्या आपल्याला बिबड्या करायला घ्यायच्या आहेत ज्वारीच्या. गावात टाकते आता पाणी. तर मी आता हे दोघांच्यात पाणी टाकून ठेवलं आहे. आत्ता उद्या आहे ना आपल्याला हे पाणी काढून आणि दळायला घ्यायचं आहे आणि उद्या करायला घ्यायचे. तर फायनली हे 3 ते 4 दिवसात उद्या बिबड्या होणार आहे ज्वारीच्या. म्हणजे मलाही वाटलं नव्हते एवढे 3-4 दिवस लागतात. म्हणजे मी कंटिन्यू 4 दिवसापासून पाणी चेंज करते. आज 4था दिवस आहे. तर छान आता व्यवस्थित हे झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने मध्ये घेईल. आता स्वच्छ धुवून घेतलं बाहेर पाणी वगैरे मारून घेतलं. आता आपण उद्या भेटू. 4था दिवस आहे. ही ज्वारी आहे तर ही आपण दळून घेतलेली आहे. दळली ना मी. हां मिक्सरमध्ये दळले. हां तर तुम्ही बघा आज एवढ्या 4-5 दिवसापासून हे चालू आहे. तर ना हे गहू होते बघा 1 किलो मी तुम्हाला दाखवत होते आत्तापर्यंत. तर हे मम्मीनी दळून आणलेले आहे. तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं ना मम्मी. हो आधी गाळले मी चाळले नाही पण आता कपड्याने गाळते. म्हणजे हे निघतं का असं बारीक बारीक वगैरे म्हणून मग हे बघा आता इथे मम्मीने थोडंफार निघतंच ते. तर आता हेच मम्मी गाळून घेते गुळणी पातळ अशी आणि थोडंसं असं आंबट वास येतो तुम्हाला माहिती आहे. 4 दिवस झाले आपलं चालू आहे. आणि इकडे बघा ज्वारी आहे. हे मम्मीना घरी दळलं. उद्या आपल्याला सकाळी 6 वाजताच बिबड्या आम्ही करायला घेणार आहे. म्हणजे
ऊन पडायच्या आत करून ऊन घ्यायचे पडायच्या आत. आणि कारण त्याचं थापायला वेळ लागतो ना. हे करायचं मग त्याला घाट घ्यायचं. घाट घ्यायचा. तर हे बघा मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज मम्मी खूप लवकर उठलेली आहे. म्हणजे गेलेलीच नाही मी. तिला माहितच नाही का मी मार्केटला गेली, कारण मला या बिबड्यांचा खूप प्रकारनं खूप हे असतो आणि या मुलींना काही येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपणच थांबलेलं गरजेचं आहे. तर मी रात्री मार्केटला गेलीच नाही. पण मला 3 वाजेपासून झोपच नाही, कारण मी 12 पर्यंत झोपते, 1 ला जाते. त्याची जाग आली तोपर्यंत मला जाग आली, हे झोप आलीच नाही. मग घातलं थोडंसं आवर केलं. म्हटलं सकाळीच आपल्याला बिबड्या करायच्या आहे, घाट घ्यायचा आहे. तर त्याच्याकरता म्हटलं निशा तू जा, मी सकाळी तुला फोन करून बोलून घेईल 6 वाजता. तर आज सकाळचे 6 वाजले. फक्त आंघोळ केली आणि गरम पाणी पिऊन चहा पिली. मी केस पण नाही बरोबर केले. चालतंय असे हिच्यामध्ये, कारण हे काम खूप अवघड आहे. वरती जायचं टेरेसवर, त्या कॉटनच्या साडीवर म्हणा, सफेद कपड्यावर म्हणा, त्या टाकायच्या. एवढं वरती 3 मजल्यावर जायचंय आम्हाला. तर त्याच्याकरता ना मी हा जो चीक आहे तो रात्रीच तुमच्या समोरच भिजत टाकलेला होता. आता एक मी पातेलं काढलं. पातेल्याला थोडंसं पातळ गुळ असलं तर त्याला माती लावून घ्यायची, नाही तर मग सरळ त्याच्यात खाली एक लोखंडीचं भांडे ठेवायचं, तावा ठेवायचा आणि त्या ताव्यावर ते पातेल ठेवायचे, म्हणजे जेणेकरून त्याला ते लागत नाही. तर आता बिबड्यांसाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. चला. 3 ते 4 मिरच्या मी 2 लवंगी घेतल्या आणि 2-3 आपल्या साध्या घेतल्या. तर हे त्याचं जाड मोठं हे करून घेतलं. ही बडीशोप घेतली, हा पापड खार घेतला, तीळ घेतली आणि चवीपुरतं लागणार मीठ. तर हे मी पापड खार आणि हे तीळ ना ज्यावेळेस आपलं घाट शिजल उकळत त्यावेळेस मी हे टाकणार आहे. तर हे 2 जे साहित्य आहे आणि मीठ आहे हे आपल्याला घाट करतानाच टाकावं लागेल, उकळी येताना. तर आता मी पाणी त्याला ठेवते, कसं ठेवायचं ते दाखवते आणि किती ठेवायचं त्याचं प्रमाण पण तुम्हाला दाखवते. 1 किलोला किती ठेवायचं आणि 2 किलोला किती ठेवायचं. तर आपल्या खारड्या 2 किलोच्या आहेत. तर चला मी दाखवते तुम्हाला. 2 किलोची आहे का? तर सगळ्यात पहिले ना तुम्हाला मी पातेलं दाखवते. जे पातेलं आहे ते थोडंसं पातळ आहे, तर त्याला ना पूर्ण बघा अशी माती लावून घेतली. तुम्हाला माहिती आहे जेव्हा चूल बनवायचं तेव्हा असं माती लावली जाते, जेणेकरून पातेलं पण काय होतं त्याच्यामुळं. तर मी आता हे पातेलं गॅसवर ठेवते आणि याच्यामध्ये पाणी टाकायचंय आपल्याला. आणि तुम्हाला माहिती मी 4 दिवसापासून 4 ते 5 दिवसापासून तुम्हाला सगळं दाखवत होते कसं मी पाणी चेंज करायचे. ज्वारी भिजायला टाकली, 1 दिवस आपल्याला दळायला लागलो, 4थ्या दिवशी आज आपला 5वा दिवस आहे, म्हणजे 4 दिवस आपले झाले. आणि आता हे पाणी मी वरचं जे आहे आंबट पाणी हे मी काढून टाकणार आहे, ते तुम्हाला दाखवते मी. तर रात्री तुम्ही बघितलंच का मम्मीने दाखवलं होतं तुम्हाला. हे जे मम्मीने भिजवलं होतं ना का रात्री तुम्हाला दाखवलं मी. तरी पुढे आता कंटिन्यू व्हिडिओ चालू येतो. तर जे वरचं आंबट पाणी होतं ना ते मी सगळं काढून टाकलं, जेणेकरून आपल्या आंबट वास नको यायला. तर आपला एवढा हा चीक आहे, हा चीक आपल्याला मोजून घ्यायचंय. त्याच्यात डबल आपल्याला पाणी उकळायला टाकायचंय. त्याच्याकरता मी आधी चीक मोजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती पाणी टाकायचं. तर वेगळा आता मम्मी ना मोजून घेते. 2 पातेले भरला. बरोबर 2 पातेले भरला. तर आपले 2 जर पातेले हे चिक आहे तर आपल्याला जवळजवळ एक 5 पातेले तरी आपल्याला पाणी टाकावं लागेल शिजण्यासाठी. जोरात करू पातेले बरोबर नाही बसलं होतं. तर बघा हे जे पातेलं ठेवलेलं आहे बघा, तर ना जे मम्मीने माप केलं ना, हे जे पातेलं आहे ना ते 5 पातेले मम्मी पाणी घेणार आहे. थोडं जास्त झालं तरी आपण काढू शकतो. जर घाटात कच्चा राहिला तर आपण वरतून टाकू शकतो. 3 पातेले झाले ना. चार टाकले. जर कमी पडलं तर आपल्याकडे आहे गरम पाणी, तर आपण ते तिच्यात करून टाकू शकतो. झाकण देता उकळी त्याला.
किलो गहू टाकले होते. 1 किलो मध्ये फक्त मला तर पावशेरकच चीक याच्यात टाकायचं आहे. बाकीचं मी खाण्यासाठी केलेला आहे. तर हा गव्हाचा चीक आहे ना असं एरून केला ना आणि दुधाबरोबर तूप टाकून इतका साखर टाकून इतका छान लागतो. म्हटलं एवढ्या कोरड्यात आपल्याकडनं कधी होणार नाही म्हणून मी 1 किलो याच्याबरोबरच टाकले होते. तर याच्याबरोबर दोन्ही कामं आपली होऊन जातील. त्याच्याकरता मी हा चीक काढते आणि थोडंसं ह्यात टाकते आणि बाकीचं आपण करून खाऊ. त्याच्यातलं मी आता पाणी नितरते. हा, पाणी वरचं 1 किलो गव्हाला म्हणजे 1 किलोला पण असं कमी होते थोडेसे. 3 एकच पावशेर असे. आमची फार जुने गहू आहे आणि खूप छान गहू आहे. खूप असे जाडजड गहू आहे. 45 रुपये किलोचा गहू येतो. शुअरच आहे पण त्याचं वेगळं काहीतरी नाव आहे. तर इतकं छान चीक पडला बघा. 1 किलोला 1 पातेलभर पडला. 1 किलोला पण कमी. तर मी 1 कप भरत चीक आपल्या ह्या बिबड्यांमध्ये टाकते. कोणी टाकतं कोणी नाही टाकत. पण माझ्याकडे आहे तर म्हटलं एवढा खाल्लं जाणार नाही. तर आपण हा यात टाकू. हलवून घे निशा. 1 कप ना. आता हा एक तू चीक ठेवलायचं काय करणार? त्याचा आपण ना चीक आपण एरून आपण खाण्यासाठी ठेवलाय. चीक ना आपण जसं खातो. हो, कुरड्याचं जसं चीक बनवतात तसं गरम गरम खातात ना, त्याच्यासाठी मी हा बनवला आहे खाण्यासाठी. तर हे टाकावंच लागेल का? म्हणजे काही असं नाही, कोणी Option आहे. टाकत. आता मी याच्याबरोबर ज्वारी टाकली त्याच्यामुळे गहू काय टाकले का खाण्यासाठी चीक आपल्याला करायचा होता. दरवर्षी माझी मुलगी तिकडनंच पाठवती. पण जी बाई कुरड्या करायची दिंडोरीला ती बाई आता पुण्याला राहायला गेली. तिने पुण्याला व्यवसाय चालू केला. नाही तर आम्हाला दरवर्षी डब्यामध्ये काळी पिवळीमध्ये आमची मनीषा पाठवून द्यायची. पण यावेळेस ती म्हणे तुम्ही इथंच या खायला. इथं तिची बाई काम करायची कुरड्या पापडांचं, ती इथं नाही राहत. म्हटलं चला तिला त्रास देण्यापेक्षा आपण 1 किलो गहू टाकून घेऊ ना. त्यात काय एवढं आपल्याला येईल तेवढं. काही एवढं 1 किलोला काही कमी जास्त प्रमाण आपल्याला समजून जाईल. तर आता बघू पाण्याला उकळी आली का. नाही आले अजून नाही आली. इकडे चहा ठेवलेला आहे. जास्त पाणी ना. चहा पिते मी. मला सकाळची वेळ 6:15 झालेली आहे आणि ना मम्मीने पिलं चहा, मी पिते आता. आणि आज खूप होतं ना, खूप चटके लागतात. काल जे आम्ही साबुदाण्याचे पापड बनवले ते आम्ही आज तुम्हाला तळून दाखवू. आणि ज्या खारोळे बनवले त्या पण मी 4-5 तळून दाखवणार की कशा लागतात खायला, टेस्ट कशा लागतात, कुरकुरीत कशा लागतात आणि पापडी कसे लागतात. तर मी आता हे झाल्यानंतर ते तुम्हाला दाखवल. आणि हा वाळल्यानं द्यायला 2 दिवस तरी वाळायला लागतील. कारण 1 दिवस टाकायचे, मग त्या कपड्यात पाणी टाकून संध्याकाळी काढायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या वाळवायच्या. तर त्याला 2 तरी दिवस लागतील. मग कशा भाजायच्या, कशाने लोक त्याच्या गावाकडे चुलीवर भाजतात. आमच्याकडे ओव्हन आहे. ओव्हन मध्ये इतक्या सुंदर भाजल्या जातात. आणि एक जाळी, त्या जाळीवर पण आपण गॅसवर पण भाजू शकतो. पण यात तिखट मिरची टाकल्यामुळे ना त्याचा ठसका जातो. त्याच्यामुळे ओव्हन मध्ये इतक्या सुंदर भाजलेल्या जातात. तुम्हाला काय मी खास ओव्हन पापडासाठीच घेतलेले. कारण मी भुसावळवरून जळगाववरून बिबड्या थापड्या मागवायची ना, तर ओव्हन मध्ये छान ठसका नाही, काही नाही, जळत नाही, काही इतकं सुंदर. आणि वरतून त्याला तेल लावायचं, इतका भारी लागतं खायला, अप्रतिम लागतं. ज्यावेळेस मी करील त्यावेळेस भाजी, त्यावेळेस तुम्हाला मी दाखवूनच. आणि आता एकदम कडक झालेले, आता उकळी येण्यातच आहे. तर त्याच्या आधी मी आता काय करते, लाल मिरची आपण जी दळलेली मिक्सरमध्ये ती टाकते, बडीशोप टाकते आणि चवीनुसार आपल्याला मीठ जेव्हा केव्हा टाकेल मी, ज्यावेळेस आपण ही ज्वारीचा घाटा आहे तो तिच्यात टाकेल तेव्हा मी मीठ टाकेल. अंदाज येईल का बाबा एवढं मीठ लागेल का, तेवढं लागेल. आणि जो पापड खारे आणि तिळे ती उकळी येताना घाटा जर शिजला ना, थोडासा कच्चा राहिला, त्यावेळेस तो आपल्याला टाकायचा आहे. यातलं थोडं पाणी आपण काढून घेऊ, नंतर आपल्याला टाकता येईल. कमी पडलं तर आपल्याकडे आहे गरम पाणी, ते टाकू शकतो. छान उकळी आलेली आहे. आता याच्यात 2 गोष्टी टाकायच्या बाकी अजून. तर आपण 2 गोष्टी ज्यावेळेस टाकायच्या आहेत, आपला घाटा शिजत आला का थोडा, तेव्हा आपल्याला त्या टाकायच्या. नाही तर मग जर आपण पापड खार जर टाकलं ना, तर ते उतू येतं, फेस येतो त्याला वरती. त्याच्यामुळे पापड खार आपण नंतर टाकायचा असतो. तर आता मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता एक पातेल आहे तर ना पकडायला ना, आज मी एकटीच आहे, तर मम्मीला मला मदत करावी लागेल. तर मम्मी ना एक जे पातेल आहे ते टाकून घेईल. मग आम्ही दोघे, कारण की मला पातेलं धरावं लागेल आणि मम्मी ना हलवेल ना, मम्मी या घोट्याने ना हळू मम्मी हाताने हलवते थोडस हळू. तरी बघा मम्मी तू पातेलं धर, मी हलवते. धरतो उगाच काय त्याच्यात पडायचं. अरे खायला किती छान लागतं ग मम्मी हे. बापरे लय मेहनत असते ही.
हॅलो घे थोडं नको. हो हे काय हलवते. मी पण आहे ना म्हणजे मला पण नाही माहिती हे एवढं फर्स्ट टाइम एवढं करते. जेव्हा एकदम आम्ही लहान होतो ना मम्मी कुरड्या मला आठवतंय मार्केटहून 5लाच यायची आणि दगडं मग त्याच्यावर ते पातेलं आणि घाट घ्यायची. बापरे खूप करायची मम्मी. पहिले ना मम्मी खूप एकदम उत्साहित. तरी आत्ता तर करतेच पण तेव्हा आहे ना खूपच एनर्जी होती. हे कर ते कर. 10-10 किलोच्या राहायचे ना मम्मी कुरड्या आपल्या. तेव्हा माहिती तुम्हाला एक आपलं टिफिनसाठी कुरडायचं भुगा असो काही असो खायला पण आपल्याला एक राहायचं नाही का. परफेक्ट झालं ना मम्मी. पातेलं छोटं झालं का गं मी आपल्याला. आपलं मिश्रण आणि पाणी एकदम योग्य झालेलं आहे. प्रमाण एकदम भारी झालेलं आहे. पाणी टाकायची आपल्याला गरज नाही. जर लागलं पाणी टाकायला तर आपल्याकडे गरम पाणी आपण काढून ठेवलेलं आहे. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. घाट्यामध्ये एक तरी थोडी अशी झाली नाही. त्याला 2 व्यक्त्या लागताच. कारण जर थोडेसे अर्धा किलो 1 किलोचे करायचे असले तर एका माणसाकडून पण होऊ शकतं. पण हे सारखं हलवत राहायचं. बारीक गॅस कर आता. बारीक गॅसवर आपल्याला तर शिजून घ्यायचे चांगलं मस्तपैकी. जोपर्यंत बुडबुडी येत नाही आणि त्याच्यावर साय येत नाही तोपर्यंत हे शिजवतच राहायचं आपल्याला. ते बघा एक पण थोडी झाली नाही. कोणी कोणी साबुदाणा पण टाकतं याच्यात. हो तर हे एवढं मोठं पातेलं आहे त्यात बघा हे एवढं झालेलं आहे. 2 म्हणजे किलो 2 किलो बघा ना किती छान वाटतंय. अजून नाही टाकायचं मग पापड खार वगैरे काहीच. मी मीठ टाकते चवीनुसार. आता आपल्याला अंदाज आलेला आहे काही अंदाजानुसार आपल्याला मीठ लागेल. त्या अंदाजानुसार आता मी मीठ टाकते. हे मीठ एका वाटीत घेऊन टाकते मी आधी. कोणी जाडं मीठ टाकतं पण आता पुरतं नाही पुरतं. मिरची थोडं टाकलं होतं तू. आता मम्मीने मीठ टाकलेलं आहे. थोडस कमी पडलं तरी मी थोडस एक चव थोडस घेता येईल. हो काही जास्त नको व्हायला. आपण ना 2 भागात नेऊ मम्मी वाटलंच तर. कारण की काय गरम पातेल्यात काढून घेऊन छोट्या पातेल्यात घेऊन मग ते तिथं नेऊन आणि हे गरम गरमच करावं लागतं. नाही तर गार झाल्यानंतर मासे की थोड्या होता कडक होते. मम्मी 4ची उठलेली आहे आज. आणि जेव्हा मम्मी घरी असते ना मस्त फ्रेश मूड असतो मम्मीचा. पण मग घरी राहून नाही चालणार. तर घर राहून कसं चालेल घर कसं चालेल तर प्रश्न आहे. मम्मीनी आज मस्त बाहेर मी तुम्हाला मी दाखवलंच आहे. मी सकाळी येते सगळं आवरून जाते पाणी वगैरे. पण आज मम्मीने झाडू वगैरे मारला पाणी मारलं बाहेर छान झाडांना पाणी दिलं. आणि चालूच आहे भरपूर गोष्टी काम केलं मम्मीने सकाळपासून. उठली मम्मीला झोप नाही येत कारण की ती सवय लवकर उठायची. मार्केटमध्येच असते तेव्हा म्हटलं जाऊ दे ह्या निमित्ताने तुझा हात लागतो घरी आवरायला. आपल्याला सतत हे हलवत राहायचं आपल्याला कारण की त्याच्यात अशा गुठळ्या वगैरे व्हायला नको म्हणून मम्मी सतत हलवते. हा कच्चा पण राहिला नको. कच्चा जर राहिला तर आपल्या बिबड्या आपण टाकतो पण वाळल्यानंतर त्याचे तुकडे होत मग ते काही उपयोगाचे होत नाही. मस्तपैकी शिजू द्यायचा बारीक गॅसवर. आपल्याकडे घाई राहत नाही. अर्धा तास 1 तास लेट त्याच्यासाठी लवकर उठावं लागतं आणि ऊन पडायच्या आत हे टाकावं लागतं कारण ऊन खूप लागतं ना वरती टेरेसवर. कसे गुडगुडे येत आहे म्हणजे आपला घाटा शिजतोय. आता त्याच्यावर आपल्याला तीळ टाकायची. 2 चम्मच तीळ घेतले मी. कोणी खसखस पण टाकतात आणि 2 चम्मच मी पापड खार घेतलेला आहे. ह्या ज्या गोष्टी मम्मी टाकल्या त्या टाकायच्याच आहे तुम्हाला तरच बिबड्या सुंदर होतील. चव पण लागते ना त्यांनी. तर तुम्ही म्हणाल पापड खार टाकलाच जाईल का मग लाल मिरच्यांचं करायचं का हिरव्या मिरच्यांचं करायचं. कोणती मिरची टाकू शकतो आपण. हिरवी लवंगी मिरची टाकू शकतो. कोणाला फिक्का आवडतं तर कोणी फिक्काही करतं कोणी टाकतही नाही. ज्याच्या आवडीनुसार. आता हे तिखट जर केलं तर छानच लागतं. थोडीशी टाकायची मिरची. असा एवढा घाट घ्यावा लागतो
चांगलं खायचं असेल तर 1 किलोच्या आज पण भरपूर समजतंय. होतात. पण म्हटलं चला 2 किलोच्या करू, मोठीला पण देऊ थोड्याशा. दरवर्षी मी तर विकतच आणते, पण यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं पोरींना दाखवू, मग त्याच्यामुळे मी या घरी भिजवलं. कारण मला येत होतं आधी. गावाकडे मी बऱ्हाणपूरला राहायची तेव्हा आमचे मिस्टर तिथं राहायचे, तिथं आम्ही दोघं राहायचो, पोरं तिथंच राहायचे. त्याच्यामुळे मी तिथं खेड्यावर ग्रामीण भागामध्ये खूप करतात. आणि बऱ्हाणपूर साईडला हे पहिले आधी करतात, याच्यापासूनच सुरुवात करतात. हा का? हो. बिबड्या, थापड्या, चिकनीचे पापड. चिकनी अशी येते, ती लाल प्रकारची येते. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मम्मी दाखवत असते, तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे वेपर्स, चकल्या हे कॉमन आहे, म्हणजे हे सगळ्यांना जमतं. म्हणून मम्मी एवढं मेहनत घेऊन अवघड सगळं मम्मी तुम्हाला दाखवत असते. कारण की हे गावाकडे मम्मी करत होती. आणि 1 किलोचं केलं तरी खूप छान. 1 किलो म्हणजे आपलं नाट तरी फिटून जातं. कारण हे करणं काही काही लहान मुलांना डब्यावर जरी दिलं, पापड भाजला आणि त्याच्यावर तेल थोडंसं टाकलं तरी चालतं. खूप छान लागतं. पापड खारा आल्यामुळे बघा, टाकल्यामुळे कसं वरती येतोय तो. बघा कशी बुडबुड येत आहे, मस्तपैकी शिजतोय आपला गाठा. पापड खाऱ्यामुळे फुल पातेलं भरून गेलं, त्याच्यामुळे आधी पापड खार कधीच टाकायचं नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण पापड खाराने वरती फुलल्या जातो तो, त्याच्यामुळे पापड खारणं लास्टलाच टाकायचं. मस्त झालं. याला काही कोणत्याही प्रकारचं पाणी लागणार नाही, काहीच नाही लागणार. फक्त परफेक्ट दक्षता कुठली घ्यायची का जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे. हे सारखं हरवत गेलं ना तर ते लागत नाही. शेंगा घाटा आणलेला आहे आपल्याला टाकायचे. तर 1 चम्मचने मी दाखवते त्याला कशा टाकायच्या. आधी प्लेट आणायची विसरून गेली, आता ती प्लेट आणल आणते. तर आता हे ना अशा प्रकारे बघा छान पीठ झालंय. मी ना हे छोट्या पातेल्यात काढून आणलं आधी, आणि कारण की एवढं डायरेक्टली मोठं आणायचं नसतं शक्य झालं. तर ना ही मम्मीची कॉटनची साडी आहे. खाली पेपर टाकले, मग त्यावर साडी टाकली. हे थोडंसं हवा येते ना म्हणून विटा वगैरे ठेवून घेतलेलं आहे. तर बघा मम्मी आता इकडे बिबड्या करायला घेते. बघा ही साईज घ्यायची आपल्याला. वाळून छोटा होता ना. हां, अशा प्रकारे ह्या टाकायचे आपल्याला. हां, एकदम छान असा बघा मम्मीने गोल शेप घेतला. प्लेट आणि का हां झालेले आहे. मम्मी बसून घेतले मम्मीनी. तर ना ही साडी ना खूप मोठी आहे. आता इकडे जर टाकायचं राहील ना तेव्हा परत मी इकडे पेपर टाकून साडी टाकून घेईल. खाटा आहे हा जो मम्मीने स्टोर रूम केला, पण त्याच्यात ना खाटेवर एवढ्या पुरल्या पण नसत्या, कारण की आपल्या आणि खाटेवर टाकत पण नाही. हां, फक्त आता काढायला मेहनत आहे आता ही. काढायला खाटीवर काढावं लागतं. फक्त सुंदर अशा बिबड्या आपल्या तयार झालेल्या आहे. आणि आमची खूप मेहनत म्हणजे एकदम. हां, तर इकडे मम्मीचं चालू आहे. मस्त बसून घेतलेलं आहे मम्मीनी. हां, आणि हे बघा इथे ना आपल्या साधारण काहीतरी 70-80 झालेल्या आहे बिबड्या. तर खूप छान झालेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता. आता ना मस्त इथे छान ऊन येईल. आता नाही ह्या साईडला ऊन आलेलं आहे, इकडे आता ऊन येत आहे, ते तुम्ही बघू शकताय बघा. आणि थोडेसे उरले ना तर मम्मीने बघा, तर मम्मीला खरवडी खायला खूप छान लागते बघा. हे काढले अजिबात लागले नाही आमचं पातेल्याला, किती छान एवढंच निघले. हे खायला खूप छान लागते. आणि उरले नाही वडे केले छोटेसे, ते चिटकलेलं होतं ना पातेल्याला, त्याचं नव्हतं तर मग असे छोटे छोटे वडे. तर आता फायनली बिबड्या तयार झालेले आहे. आता आम्ही खाली जाऊ, कारण की खूप जाम झालो आम्ही, कारण सकाळचं उठलेलो आहे आणि चालूच आहे नाही का सकाळपासनं. त्या फायनली झालेल्या आहे व्यवस्थित झाला प्रॉपर. आता मम्मीने दगड इकडून विटा वगैरे व्यवस्थित लावून घेईल. हळू मम्मी. आणि आता आम्ही खाली जातो, स्वच्छ हात वगैरे आता इथं धुवून घेईल मम्मी. इथे पाणी आहे टेरेसवर. हळू मम्मी. तर बघा आपल्या फायनली बिबड्या टाकून झाल्या.
जे थोडंसं मागच्या टायमाला घट्ट झालं होतं, थोडंसं गार झालं ना, मग ते हाताने मी थापून टाकलेलं आहे. 80 ते 85 बिबड्या झालेल्या आहेत. त्या संध्याकाळी काढावं लागतील. आणि प्रमाण तर मी तुम्हाला दाखवलं आहे, 2 किलोला किती वापरायचं. जे मी 2 किलोचं केले ते 2 किलोच्या प्रमाणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कोणी 1 किलोचं पण करू शकतं. तर अशा प्रकारे ह्या बिबड्या केलेल्या तुम्ही पण करा आणि आवडीनुसार करा. कारण ट्राय करा. फक्त तुम्हाला जर नाही आवडत असेल तर 1 किलोच्या अर्धा किलो ज्वारी टाका. तुम्ही तुमच्या खाण्यापुरत्या करा. ओल्या तर इतके छान लागतात. वाळल्यानंतर आम्ही ज्यावेळेस काढू त्यावेळेस ओलसर इतक्या भारी लागतात ना, तुम्हाला काय सांगू. तर माझे बिबड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि काही शंका असेल काही तुम्ही शंका विचारू असेल तर शकता मला मम्मीला. सांगा. तुम्ही कुठून बघता ते पण सांगा. तुमच्या सपोर्टची फार मला गरज आहे. आणि तुम्हाला नवीन नवीन मी जे जे तुम्हाला येणार नाही ते मी तुम्हाला दाखवत असते. जे जे आपले रुटीनचे आहे ते तर नेहमी बघतोच आपण, ते तर करतोच. पण मग जे नवीन आहे ते नवीनच मी तुम्हाला दाखवत आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.